एक महत्त्वाची बातमी चिपळूणमधून आहे। चिपळूणमध्ये टँकरमधील प्रदूषित पाणी नदीत सोडल्याचा प्रकार समोर आलाय। टँकरमधून प्रदूषित पाणी नदीत सोडणारे 2 टँकर स्थानिकांनी पकडलेत। चिपळूणच्या कामथे गावातले रहिवासी यामुळे आक्रमक झालेत। प्रदूषण मंडळाचे अधिकारी न आल्यामुळे स्थानिक आक्रमक झाले होते। दरम्यान टँकरमध्ये कोणतं केमिकल याची तपासणी आता केली जाणार आहे। मुंबई गोवा महामार्गावर कामथे या ठिकाणी नदीमध्ये प्रदूषित पाणी सोडण्याचा प्रकार आहे हा या ठिकाणी झालेला आहे। आपण या दृश्यामधून पाहू शकता की इथं असणारी जी नदी आहे ही शिवनदी आहे आणि शिवनदीमध्ये केमिकलचं पाणी रात्री सोडण्याचं काम टँकर चालकाकडून झालं। आपण पाहू शकता की जो हा पाईप आहे या पाईपच्या माध्यमातून या ठिकाणी पाणी सोडताना इथं ग्रामस्थांनी पाहिलं आणि यानंतर ड्रायव्हर आणि जाब विचारला। 2 टँकर्स आहेत, हे टँकर्स केमिकलयुक्त प्रदूषित पाणी घेऊन या ठिकाणी थांबले होते आणि पाणी सोडलं होतं। यानंतर स्थानिक आक्रमक झाले होते। प्रदूषण मंडळाचे अधिकारी येईपर्यंत गाड्या सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा जो आहे हा इथं ग्रामस्थांनी घेतला। रात्रीपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राडा देखील झाला, कारण प्रदूषण मंडळाचे अधिकारी आजपर्यंत पोहोचले नाहीत। पोलिसांनी या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न केले आणि ग्रामस्थ आहेत ज्याची बातचीत केली आणि हे प्रकरण जे आहे हे निकाली काढण्याचा प्रयत्न केला। व्हिडिओ जर्नलिस्ट चरण सह कृष्णकांत साळगावकर, विनर मराठी, चिपळूण, रत्नागिरी।